महत्वाचा विषय असा आहे की आपण सभापती आहात। ज्या दिवशी आपण सभापती होता त्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाचे आपण राहत नाही, आपण पूर्ण सभागृहाचे असता। परंतु एकंदर आम्हाला असं वाटायला लागलंय, खरं म्हणजे आमची भावना अशी होऊ नये, आम्ही सभापतींकडे बघताना न्यायाधीश म्हणून बघतो, कारण हे घटनापीठ आहे। ही काय अशी गावच्या चौकावरची खुर्ची नाहीये की याच्यावरती काही बसलं आणि काही केलं तर चालतं। या सभागृहात जे काही निर्णय होतात याची दखल देश पातळीवरती घेतली जाते। या सभागृहात जे रुलिंग दिले जातात याची देखील दखल देश पातळीवरती घेतली जाते। मी ज्या काही दिवसामध्ये जे काही रुलिंग्स बघतोय, या नियमबाह्य रुलिंग्स केवळ तुमच्या रुलिंग्स हायकोर्टात चॅलेंज करता येत नाही। या एका शॅडो खाली किंवा एका अम्ब्रेला खाली हवा तशा रुलिंग दिल्या जात आहेत। घटनेची पायमल्ली होते, घटना तोडली मोडली जाते। कारण मी काल देखील सगळ्या वरिष्ठ वकिलांना जे घटनेचे तज्ञ आहेत या तज्ञ वकिलांशी बोलून मी माझं मत मांडतोय। घटनेची आपण 2 दिवस आपल्या सभागृहात बैठक होणार आहे, त्या दिवशी मी सविस्तर बोलीन घटनेबद्दल की कशी घटनेची मोडतोड या सभागृहामध्ये होते। पण महत्वाचा विषय असा आहे की बिझनेस ऑफ द हाऊसचा एक आपल्याकडे प्रथा परंपरा आहे। आपल्याकडे जो काय बिझनेस येतो तो आपल्याकडे लेखी स्वरूपात येतो आणि बिझनेस खाली वर करायचा अधिकार हा तुम्हाला आहे, पण तो तुम्हाला करताना हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो। असं एकतर्फी करता येत नाही, हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो। संसदीय कार्यमंत्र्यांना विश्वासात घ्यावं लागतं। संसदीय कार्यमंत्री सभागृहात टेबल करतात, हाऊसचा कन्सेन्स घेतात आणि त्याच्यानंतर बिझनेसमध्ये खाली वर करायचा अधिकार हा आपला आहे। आम्ही त्या अधिकारात पण जात नाही। पण आजकाल काय चाललंय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये विश्वासाचा ठराव येतो। रिमूव्हलच्या प्रस्तावाला आम्हाला 14 दिवसाची नोटीस, त्याच्यानंतर 7 दिवस, आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉइंट ऑफ प्रोसिजर किंवा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे, इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहित नाहीये, बाहेर कोणाला माहित नाहीये, परंतु मला कळलंय आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात येऊन सांगायचंय, म्हणून मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती। आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे? ही गेले 5 वर्ष चालू आहे। याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली, याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली, परत ह्याची एसआयटी चौकशी झाली। एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला? का नाही टेबल केला 1.5 वर्ष? ज्या एसआयटीचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी 1.5 वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून। मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे म्हणता काय? औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली। आज दुसरा विषय नाही, आदित्य ठाकरे ठीक आहे, आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाहीये। या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सबज्युडाइज आहे, कोर्टाच्या समोर आहे, न्याय प्रविष्ट आहे। हे प्रकरण तुम्हाला माहित नाही, एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे। 17 फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती, त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली। कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे, कॉपी पेस्ट पिटिशन आहे। हे कोण करते? आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का? हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का? आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा आहे ते, कोर्टाचा अधिकार आहे। मॅटर सबज्युडाइज असताना तुम्ही कसं ठरवणार? आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही? तुम्ही पेपर वाचत नाही, आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही, आम्हाला काय माहित नाही? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो? ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहित नसते, बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं। सभापती महोदय, तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे।